आज MM ग्रुपच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी आपले कडेगाव तालुक्याचे धनाजी जाधव यांची महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी सर्वांच्या विचारानं आणि सर्वांच्या मताने त्यांची निवड करण्यात आलेली आहे। या पदासाठी 4 उमेदवार उभे होते अध्यक्षपदासाठी। त्यामध्ये फ्रंटचे आमचे ग्रुपचे सहकारी आणि पूर्ण जबाबदारी ग्रुपचे सांभाळणारे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक अडीअडचणीच्या वेळेला पहिल्यांदा धावून जाणारे माझे जवळचे सहकारी अंकुशराव मंडले हे फार उत्सुक होते, परंतु माझ्या शब्दाला किंमत देऊन त्यांनी माझ्या निवडीला कुठेही न अडचण आणता धनाजी जाधव यांना सपोर्ट करून त्यांना अध्यक्षपद द्यावं अशी स्वतः त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। तसेच विशाल जाधव तासगाव हेही माझ्या सांगण्यावरून थोडंसं थांबले। तसेच सागर गुजले लेंगरे गोल्डीबाई कंसात त्यांनी सुद्धा माझ्या शब्दाला किंमत देऊन ते सुद्धा थांबले आणि एक मतानं ही धनाजी जाधव यांची निवड केली। धनाजी हा आमच्या समाजातील मनमिळावू आणि वयस्कर असल्यामुळं सामाजिक कामाचा अनुभव त्यांनाही चांगला आहे आणि गेल्या अगोदर त्यांनी हे पद भूषवलेलं आहे। म्हणून मी परत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासाठी मी या समाजाची चांगल्या पद्धतीने काम करण्याची त्यांची अपेक्षा मी त्यांच्याकडे व्यक्त करतो, कारण त्यांचं काम चांगलं आहे आणि ह्याही लोकांचं काम चांगलं आहे। येणाऱ्या काळामध्ये ग्रुपचे किंवा या संघटनेचं काम या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं व्हावं अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतो। तसेच आज मी या माझ्या तालुक्याचे शिराळा तालुक्याचे निवड मी आजच केलेली आहे अध्यक्षाच्या नियमानुसार, म्हणजे अध्यक्षांनीच ती निवड केलेली आहे। त्यांचं नाव लक्ष्मण मलमे म्हणून आणि ते लक्ष्मण मलमे यांना सुद्धा शासकीय कामाचा आणि इतर समाजाचा चांगला अनुभव आहे आणि या शिराळा तालुक्यात चांगल्या पद्धतीची निवड करण्यासाठी बरेच दिवस मी अपेक्षा करत होतो। म्हणून आज ही माझ्या वतीनं अध्यक्षाला विनंती करून ही शिराळा तालुक्याच्या अध्यक्षाची निवड केलेली आहे। ही सर्वांना माझ्या मते मान्य व्हावे अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।